नमस्कार मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसापासून जर बघितलं तर मार्केटमध्ये थोडं पॅनिक तयार होताना दिसून येतंय. मार्केटमध्ये सातत्यानं सेलिंग येताना दिसून आले. त्याचबरोबर तुम्ही जर आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघितलं ना, तर आज परत एकदा निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, बँक निफ्टी इंडेक्स असेल, बऱ्याच सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात सेलिंग आलं. जवळपास सेन्सेक्सचं 500 अंकांची घसरण आहे. निफ्टीमध्ये देखील जवळपास 160 अंकांची घसरण आहे. निफ्टी इंडेक्स 25,860 ला क्लोज होताना दिसून आलाय. मित्रांनो, मार्केटमध्ये नेमकं चाललंय काय हे समजायला मार्ग नाहीये, कारण मार्केट ऑल टाइम हायच्या जवळ आहे. मार्केटचा सेंटिमेंट हळूहळू खराब तर होत नाहीये ना, मार्केटमध्ये मोठ्या प्रॉफिट बुकिंगची तयारी सुरू आहे. हे समजत नसेल तुम्हाला तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक बघा. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघायचं झालं ना, तर सेक्टर परफॉर्मन्स जर बघायचं झालं तर फक्त आणि फक्त FMCG सेक्टरमध्ये थोडंफार बाईंग होतं. अदरवाईज जर बघायचं झालं तर निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस असेल, बँक निफ्टी असेल, प्रायव्हेट बँक असतील, सेन्सेक्स असेल, निफ्टी असेल, रियालिटी असेल, एनर्जी असेल, सिमेंट असेल, IT असेल, पब्लिक सेक्टरमधल्या बँक असतील, फार्मा असेल, मिडकॅप असेल, मेटल. मित्रांनो, प्रत्येक सेक्टरमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनला सेलिंग प्रेशर जो आहे तो तुम्हाला येताना दिसून आलाय. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनला जर इंडेक्सचा जर विचार केला, विशेषतः तुम्ही निफ्टी इंडेक्समध्ये, तर ICICI बँक असेल, त्याचबरोबर ॲक्सिस बँक असेल, रिलायन्स इंडस्ट्रीचा स्टॉक असेल, यामध्ये देखील काही प्रमाणात सेलिंग दिसून आलं. त्यातल्या त्यात जर बघायचं झालं तर मित्रांनो, ॲक्सिस बँकेमुळं आज निफ्टी इंडेक्सवरती तब्बल 38 पॉईंटचा दबाव आलेला दिसून येतोय. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनला झोमॅटो, ज्याला इथरनल असं देखील म्हटलं जातो, त्या स्टॉकनं देखील मोठं योगदान दिलं. भारती एअरटेलचा स्टॉक फक्त आज निफ्टी 50चा जर विचार केला तर एक पॉझिटिव्ह स्टॉक होताना दिसून आला. अदरवाईज मेजॉरिटी स्टॉकमध्ये जे आहे ते आज आपल्याला काय झाले, सेलिंग येताना दिसून आले. मित्रांनो, मार्केटकडं आपल्याला थोडं डोळं उघडं ठेवून बघणं गरजेचं आहे. खूप सारे इन्व्हेस्टर आहेत, त्या इन्व्हेस्टरच्या मार्केटमध्ये खूप साऱ्या पोझिशन आहेत आणि पाठीमागच्या 1 ते 1.5-2 वर्षापासून ज्यांनी इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये केलं ना, त्यातले काही इन्व्हेस्टर सध्याला प्रॉफिट बुकिंग करताना दिसून येतील. कारण ज्यांना पैशाची गरज आहे, ज्या लोकांच्या इन्व्हेस्टमेंट अडकलेत असं ज्यांना वाटत होतं, त्यांच्या बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट लॉसमधून प्रॉफिटमध्ये जसं यायला सुरू झालं ना, ते लोक प्रॉफिट बुकिंग करत आहेत. आणि त्याचमुळे मित्रांनो, मार्केट जसं हायर साईडला जाईल तसं विकनेस येताना दिसून येते. मित्रांनो बघा, मार्केटला जर नवीन ऑल टाइम हाय तयार करायचा असेल, निफ्टी इंडेक्सला 26,000वरून 30,000कडे जायचं असेल पुढल्या 6 महिन्यात, 8 महिन्यामध्ये, तर मित्रांनो, निफ्टी इंडेक्स काय करणार आहे माहिती आहे का? तुमच्या सायकोलॉजी सोबत खूप मोठा एक गेम खेळणार आहे. एकदा मार्केटमध्ये पॅनिक तयार होणार, एकदा निगेटिव्ह माहोल तयार केला जाणार आणि खूप साऱ्या रिटेलरला मार्केटमधून बाहेर काढलं जाणार आणि त्यानंतर मार्केटमध्ये रॅलीला सुरुवात होणार आणि ही रॅली मार्केटमधली खूप मोठी असणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, मार्केटचा जर विचार केला तर मार्केटच्या सोबत खूप सारे चॅलेंजेस आहेत. जसं की ग्लोबल चॅलेंजचा जर विचार केला तर मित्रांनो, बऱ्याच प्रमाणामध्ये सध्या मार्केटवरती अमेरिकन डेटाचा इम्पॅक्ट होताना दिसून आलाय. त्याचबरोबर अमेरिकेच्या डेटा जर थोडा काळजीपूर्वक अभ्यास केला तर त्या ठिकाणी बरेच ट्रेडर जे आहेत ना, फ्युचरमध्ये बेरिश पोझिशन घेत आहेत. त्याचबरोबर फेडरल रिझर्व्ह बँकेची पॉलिसी जी आहे ती कायम नाही, ती अनिश्चित स्वरूपाची आहे. त्याचमुळं मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होताना दिसून आलं आहे. विशेषतः आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तुम्ही, खाजगी बँक आणि मेटल स्टॉकमध्ये सर्वात जास्त घसरण झाली. बँक निफ्टी इंडेक्सची कामगिरी देखील खूप खराब होती. ॲक्सिस बँकेसह इतर बँकांवर देखील प्रेशर येताना दिसून आलं. गुंतवणूकदारांनी जोखीम जे आहे ते या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर चायनाचं मार्केट देखील वीक आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसापासून मेटल स्टॉकमध्ये तेजी येत होती, ते स्टॉक देखील आजच्या ट्रेडिंग सेशनला घसरले दिसून येतील. मित्रांनो, IT शेअर्समध्ये 3 दिवसाच्या वाढीनंतर आज घसरण झाले. निफ्टी IT इंडेक्स जवळपास 1% डाऊन केलेला दिसून येतोय. त्यामध्ये इन्फोसिस असेल, SCL टेकमध्ये प्रॉफिट बुकिंग होताना दिसून आलं. त्याचबरोबर अमेरिकेमधील टेक आणि AI निर्देशांक जो आहे ना, त्यामध्ये देखील आजच्या ट्रेडिंग सेशनला तुम्हाला थोडंफार एक अलर्टनेस जो आहे तो IT स्टॉकमध्ये येताना दिसून आलाय. जर तुम्ही हे सेलिंगचा थोडाफार अभ्यास केला ना, तर मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकमध्ये ही सेलिंगची इंटेन्सिटी थोडी कंपॅरेटिव्हली जास्त असलेली दिसून येते. BSE स्मॉल कॅप, मिड कॅप निर्देशांकामध्ये जवळपास 1% आसपास घसरण आहे. काय हाय बीटा स्टॉकमध्ये जवळपास 5% सेलिंग आहे. आणि हे जे सेलिंग येत आहे ना, हे काय येतंय तर ऑलरेडी त्या स्टॉकचं व्हॅल्युएशन खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि दुसऱ्या बाजूला रुपया कंटिन्यू कमकुवत होतोय. लवकरच मित्रांनो, रुपया 91ला जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. आणि ह्या
ह्या सर्व गोष्टीमुळेच मित्रांनो मार्केटमध्ये जे आहे ना थोडं वीकनेस आहे, थोडं एक घाबराटीचं वातावरण तयार झालेलं दिसून येते. ऑलरेडी जर बघायचं झालं तर आज रुपयानं परत एकदा एक निच्चांक पातळी गाठलेली दिसून येते. रुपया 90.79 पैशाला गेला होता आणि 91च्या पलीकडे देखील जाऊन आलेला दिसून येतोय आणि डॉलरची मजबूती होते. त्यामुळं आपल्या मार्केटमध्ये असणारे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत ना ते कंटिन्यू मार्केटमधून बाहेर पडत आहेत आणि जसं रुपया वीक होईल तसं मित्रांनो मार्केटमध्ये वीकनेस वाढणार आहे. रुपया जर स्ट्रॉंग व्हायला लागला, अमेरिकन डॉलर जर वीक व्हायला लागला तर मात्र काय होऊ शकतं, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं भारतीय मार्केटमधलं सेलिंग जे आहे ते काय होऊ शकतं, थांबवू शकतं आणि नवीन इन्व्हेस्टमेंट देखील ते या मार्केटमध्ये काय करू शकतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मार्केटमध्ये पाठीमागच्या काही दिवसापासून सुरू आहेत आणि ह्या गोष्टीमुळेच मार्केटमध्ये जे आहे ते सातत्यानं वीकनेस जे आहे ते येताना तुम्हाला दिसून आले. त्याचबरोबर मित्रांनो मार्केटचा जर थोडा काळजीपूर्वक अभ्यास केला तर अजून एक गोष्ट तुमच्या निदर्शनास येईल. निफ्टी इंडेक्स ऑल टाइम हायला आहे, बँक निफ्टी इंडेक्सनं ऑलरेडी ऑल टाइम हाय तयार केला आहे, सेन्सेक्स देखील हायच्या जवळ आहे. पण मित्रांनो बऱ्याच इन्व्हेस्टरचे पोर्टफोलिओ मात्र 20%, 25%, 30% डाऊन आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तुमच्या पोर्टफोलिओमधल्या शेअर्समधला जो प्रेशर आहे, सेलिंग प्रेशर आहे, हा पाठीमागच्या काही दिवसात तुम्हाला वाढताना दिसून आलाय. का वाढताना दिसून आलाय तर त्याच्या पाठीमागं वेगवेगळी कारणं आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. फंडामेंटली कंपनी चांगली असली तरी देखील त्याचं स्टॉक पडत आहेत आणि जे स्टॉक फंडामेंटली वीक आहेत त्यामध्ये तर कम्पॅरेटिव्हली जास्त सेलिंग जे आहे ते होताना दिसून आलंय. आणि या वर्षाचा जर विचार केला 2025चा आता शेवटकडे आपण चाललोय आणि पाठीमागच्या 8-10 दिवसापासून मार्केटमध्ये जमके पिटाई जे आहे ते सुरू असलेले दिसून येते. त्यामुळे मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये जे काही पिटाई सुरू आहे, सेलिंग सुरू आहे, यामध्ये चांगल्या फंडामेंटल कंपन्या जर तुम्ही लॉंग टर्मसाठी शोधल्या, चांगले म्युच्युअल फंड लॉंग टर्मसाठी शोधले आणि त्यामध्ये जर SIP केली, स्टॉक SIP केली तर नक्की मित्रांनो येणाऱ्या दिवसात तुम्हाला एक चांगला रिवॉर्ड आहे तो काय होऊ शकतो, त्या ठिकाणी मिळू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मार्केटचा स्टडी करता आला पाहिजे, मार्केटमध्ये काय चाललंय हे समजलं पाहिजे. आणि मित्रांनो बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं माहिती आहे का, मार्केट हायला चाललं का बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट येते की सर मार्केटमध्ये करेक्शन कधी येणार, आणि मार्केटमध्ये करेक्शनला सुरुवात झाली का लोक म्हणतात सर मार्केट हायला कधी जाणार. म्हणजे इन्व्हेस्टर ह्या दोन माइंडसेटवर ऑलवेज चालत असतो. मित्रांनो तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल ना तर मार्केट वर जाणं, मार्केट खाली येणं हा मार्केटच्या बिहेवियरचा पार्ट आहे. ते दररोज वर जाणार, दररोज खाली येणार, कधी 8-10 दिवस पॅनिक सेलिंग येणार, कधी 8-10 दिवस मोठ्या उत्साहानं मार्केटमध्ये तेजी देखील येणार. पण मित्रांनो मार्केटमध्ये काय होतं हे रोजच्या रोज तुम्ही बघू नका. तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल, तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर असाल तर मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन्स येणार आहेत, पण मार्केट ऑलवेज वरती जाणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, इन्व्हेस्टमेंटमध्ये अमाऊंट देखील वाढवणं गरजेचं आहे. ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर नक्की तुम्हाला ह्याचा खूप चांगला बेनिफिट जो आहे तो काय होऊ शकतो, या ठिकाणी येऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. विशेषतः मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसापासून आपल्या देशामध्ये रिटेलरचं पार्टिसिपेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरपेक्षा जास्त होल्डिंग सध्या डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं झालं आहे. पण अजून देखील FIsकडे जे हेवी वेट स्टॉक आहेत त्यामध्ये खूप मोठ्या पोझिशन आहेत, खूप मोठं होल्डिंग आहे. त्यामुळे मित्रांनो ते अधूनमधून मार्केटमध्ये पॅनिक तयार करणार आहेत, मार्केटमध्ये सेलिंगचा प्रकार जो आहे तो मोठ्या प्रमाणात येणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो एकच गोष्ट सांगतो, मार्केटमध्ये फॉल आहे हा मार्केटचा खूप मोठा गेम आहे. बहुतेक लोकांचे पोर्टफोलिओ यावर्षी डाऊन आहेत. त्याचबरोबर यामध्ये जर बघायचं झालं तर मित्रांनो पॅनिक सेलिंग करून तुम्ही मार्केटमधून बाहेर पडू नका. या काळात तुम्हाला ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे, ऑपॉर्च्युनिटी शोधणं गरजेचं आहे. आणि जे स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत, ज्या कंपन्या फंडामेंटली चांगल्या आहेत अशा कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. जर तुम्ही चांगले स्टॉक, चांगला पोर्टफोलिओ जर या कंडिशनला जर विकून टाकला तर तुम्हाला भविष्यामध्ये मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतं. मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.